आपण माणसं नाही राहिलोत, झोंबी झालोत. तरुणांची डोकी फुटताना आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर हा समाज खूप दुर्धर आजारी पडलाय, अशा शब्दात व्यक्त होत समीर चौगुले यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन दिलंय. महाराष्ट्राची हास्य जत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या आणि आपल्या खास अभिनय शैलीनं प्रेक्षकांना हसवणाऱ्या अभिनेते समीर चौगुले यांनी विद्यार्थ्यांच्या समस्यांवर आणि त्यांच्या कॉकरोच आंदोलनावर उघडपणे भूमिका स्पष्ट केली आहे. समीर चौगुले यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून एक भावूक आणि तितकीच रोखठोक पोस्ट शेअर करत विद्यार्थ्यांच्या या अनोख्या आंदोलनाचं समर्थन केलंय. विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या प्रलंबित मागण्या आणि त्यांना प्रशासनाकडून मिळणारी वागणूक याविरोधात कॉकरोच जनता पार्टी आणि इतर विद्यार्थी संघटनांकडून ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. याच आंदोलनांची दखल घेत समीर चौगुले यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि आपल्या रोखठोक भाषेत आपली मतं मांडली आहेत. ते नेमकं काय म्हणालेत ते समजून घेऊयात. समीर चौगुले म्हणतायत की आत्ताच एकाची पोस्ट वाचली. परीक्षेचा पेपर लीक झाला म्हणून आत्महत्या केलेल्या मुलांना असंच पाहिजे जे स्वतःचा जीव नाही वाचवू शकत. ते डॉक्टर होऊन उद्या लोकांचे जीव काय वाचवणार. हे वाचून सुन्न झालो. आपण माणसे नाही राहिलो, झोंबी झालो आहोत. हा कोणता उन्माद भरलाय आपल्या सर्वांच्या डोक्यात. त्या तरुण कोवळ्या मुला मुलींची डोकी फुटताना बघून जर कुणाला आनंदाच्या उकळ्या फुटत असतील किंवा कोणी त्या क्लिप्स एन्जॉय करत असतील किंवा असंच पाहिजे या मुलांना हा आनंद त्यांना होत असेल तर हा समाज खूप दुर्धर आजारी पडलाय. प्रत्येक गोष्ट संवादानं 100% सोडवता येते. चर्चा व्हायला हवी होती. तरुण कोवळ्या मुलांवर अत्यंत क्रूरतेने बरसलेल्या लाठ्या खूप व्यथित करतात. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही बाजूने हिंसा होता कामा नये. मुलांचं म्हणणं, समस्या यांना अग्रक्रम दिलाच पाहिजे असं समीर चौगुले यांनी म्हटलंय. तसंच त्यांनी ही पोस्ट संपवताना काही टिप्स सुद्धा आपल्यावर टीका करणाऱ्यांना दिल्या आहेत. ते पहिल्यांदा म्हणतात की कलाकारांनी त्यांच्या कामावर लक्ष द्यावे, नको त्या भानगडीत पडू नये वगैरे सूचना द्यायला जाऊ नये. तुम्हा सर्वांना तोच नियम लागू पडतो. मीही तुमच्यासारखाच या देशाचा नागरिक आहे. तुम्ही हिरिरीने मत मांडतात, मीही मांडतोय. दुसरी टीप आहे, पहलगामच्या वेळी काय वाचा बसली होती का, असा सवाल करणाऱ्यांना समीर चौगुले म्हणतात की त्याही वेळी मी व्यक्त झालोच होतो, त्यामुळे त्यावेळी का नाही बोललात या कॅटेगरीत बोलू नका. पुढे ते म्हणतात की तुम्हाला आजपासून अनफॉलो करतो असं जर कोणी म्हटलं तर त्याला जशी आपली इच्छा आहे, आनंदी राहा, तुमचं भलं होऊ दे, फक्त शांतपणे अनफॉलो करा, कमेंट करून सांगू नका, असा खोचक टोला समीर चौगुलेंनी मारलाय. पुढे ते असंही म्हणतात की मनातील द्वेषाचा निचरा मोकळा करायला वेगळी जागा शोधा. गलिच्छ, शिवराळ, हिनकस भाषा कृपया इथे वापरू नका. आणि किती पैसे मिळाले या पोस्टसाठी असा सवाल जर कराल तर तुम्हाला मिळतात त्यापेक्षा थोडे जास्त, अशी खोचक उत्तरं समीर चौगुले यांनी दिली आहेत. अशा आक्रमक पद्धतीनं समीर चौगुले व्यक्त झाल्यानं याची सध्या चांगलीच चर्चा होतीये. त्यांच्या चाहत्यांसह अनेक युजर्सनी आणि विद्यार्थ्यांनी समीर चौगुले यांचे आभार मानलेत. कलाकारांनी सामाजिक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर अशा प्रकारे उघडपणे बोलणं गरजेचं आहे, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येत आहेत. तर काही लोकांकडून त्यांच्यावर टीका सुद्धा होते. एकूणच देशभरात सुरू असलेल्या या सगळ्या घडामोडी आणि समीर चौगुले आणि त्यांच्यासारख्या कलाकारांनी जर या आंदोलनाला समर्थन दिलं तर त्याची ताकद वाढेल का, याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा.